तर काहीच स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. आमच्या तिकडं असं वातावरण झालं आहे. बारीक 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 थेंब पवार मारले आणि पाऊसवर आला आहे. आणि मला जायचं बाहेर. सकाळपासून चांगली जिम चालू होती, आता कमी झाली. चाललो आहे मी आता बाहेर. आम्हाला जायचं जांभळं आणायला. पाहता तर भाई मी पावसा पाण्याचं चिखल पाणी तुडीत 3 किलोमीटर लांब आलोय फक्त त्या माणसामुळं. चिखलात भरलं माझी गाडी पॅक झाली, त्याचीच लावली मी. मला म्हणतं जांभळं खायली, म्हणलं आलोच. आणि इकडं जनावर वळीत होता गोर आहे काही. मग यंदा शर्यतीला लावायचं काय? लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हा बैलच वाडा. चल ना इथं सरकी खाते कोणाची, मग काही विषय नाही. तर भैया भापुरी गाडी पॅक झाली ती. एवढं पाण्या बिण्यात घालू घालू आणली मी इथपर्यंत. खोटं बोललाच भावा तुम्हाला, रस्ता आहे म्हणून. तर भाई आम्ही आलोय जांभळी खाली नाही सडा पहा, पण आम्हाला नाही खायचे. वर गेलाय हो मेंबर, तिचं वर जायचं आणि वरचे खायचे. आणि कोणतरी म्हणलं होतं ज्या वर्षी जांभळी खाली सडा पडतो त्या वर्षी दुष्काळ पडतो. इथं लोकांचे गावा पाण्यात गेले. कोण म्हणलं होतं? ठीक आहे मी वर जातो एकदा, मग पाहतो जांभळं आहेत का. पण खूपच फार आहेत. तर भैया बाकी ते जांभळे दिला. या बा कसं बसलंय. पडशील बरं का, हळूच वारं सुटलंय. भाई जांभळ बिंबळ खाल्ले जाय मी. तोंड झालं का जांभळ. आणि या बा चिकल चपली पा चिकल घेतला सागू. असं वाटतंय चपलीला 1.5 किलो बांधलंय काहीतरी. चपली 1.5 किलो काटात नाही घुसायचा पाहिजे. गुजरवाडीला त्या पावसात पाहिजे. म्हणला उद्या. तर काहीच मी चाललो होतो घरी, म्हणलं मध्ये शॉर्टकट मारा आणि काय 1-2 किलोमीटर वाचला असतं. म्हणलं शॉर्टकट मारा. चिखल झाली गाडी पॅक. तिथे रस्ता आहे, तिथे झाडं दिसतात का, तिथं डांबरी. तिथं जायचं इथून ती नाली इथं पॅक झाली. इतकी पॅक झाली माग इतकी झाली. म्हटलं जाईन पुढं पण नाही हो राहिली. लय बेकार विषय झाला भाई. आता घालतोय कार्ड. लय चिकार असणार याच्या. त्याला एकदा वॉशिंग सेंटरला न्यावं लागेल आता परत आज. तर गाईच गाडी इतकी पॅक झाली. आता मी तर भरल्या माहिती चिखल काढू बघा, त्याच्यातले काड्या घालू चिखल काढते. चिखल काय निघा ना. महेशला फोन केला होता आपला ऑपरेटर, JCB ऑपरेटर. त्याला म्हणलं पाणी घेऊन आपण माळगाडच करून टाकू आणि नंतर बसू. त्याला 2 काढून चिखल काढून नंतर बसू, कारण चिखल निघा. इतकी गाडी पॅक झाली, पुढं सुद्धा व्हायला गाडी आधी पाहत ते 5-8 झाला. तिकडून गेलो असतो आतापर्यंत घरी गेलो असतो. म्हणलं नाही इथून जवळ जाऊ, म्हणजे जवळून जाऊ मधून जाऊ. तरी काढा नाही धडती काढा नाही मध्येच गुतल्या. त्याच्यामुळे आयुष्यात जास्त शॉर्टकट नाही घेतले पाहिजे अशा गुतमध्ये माणूस. पण अशा कच्च्या रोडने जाऊ नका पावसा पाण्यात. तेव्हाची आदल घडली आता. तर गाईच गाडीच्या काड्या घालू घालू मी झालोय बेजार. म्हणलं गाडीच्या या बॉक्समध्ये पाणी असतील. पाणी आहेत पण जे लागत ते नाही. कंपनीनं मडगड खोलायचे पाणी दिले पाहिजे. अशा गाड्या गुत तिकडे चिखल पाहिजे तुम्हाला किती. हे पुरं पॅक झालं. 5-8 झाला. महेशला फोन केला तर येतो म्हणला. काय काय करतो ते जर नाही आला तिथं बसावं लागेल दिवसभर. तर काहीच तिकडून आता इथं आणली गाडी. इथं परत पॅक झाली. आता इथं थोडासा काड्या भेड्या घालतो इथून जातो रोड येते डांबरी आली. तर काहीच रस्त्यापर्यंत गाडी आणली. रस्ता इथं ते अजून पॅकाचे पुढचं बघ कशी घसडत राहिली रस्त्याने साऱ्या. कोणत्या तरी मादरचोद लिंबू फिर राहिला काय आमच्या आज परत पोळून घेतलं मी बाई. मस्त पोहायला भाई गाडी कानवडी झाली ते माहिती अशी. आणि इथं टेकली मी परत सरळ केली. पाहिलं तर पोळवलं.
लयच पॅक गुतलाय चिखल त्याची आहे सगळं एक ते माती अशी चिकट आहे ना बाई. चिकट पेंट तर लागलं भाऊ लवकर निघायचं त्याच्या आपलं पेंट यायचं हे पाय याच निघायचं लयच बेकार माती मीटिंग नव्हतं बाबा जग मारली ना रस्त्याने आलं त्याच्या आला. या बाबा एवढा चिखल निघाला याच्यात अजून काढ राहिला बाई. आपलं 1 मिनिट मोकळं झालं बघतो बघ बरं टाक्या लय चिखल काढा बाई ना बाई आला म्हणून झालं खेळ नाहीतर इकडेच बसावं लागलं असतं. पिंगत आहे ओके 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 आता तू चिकला नका जाऊ नाही तर उदक आता खोलून चाललं धन्यवाद भाऊ मंडळ आभारी जय भवानी प्रतिष्ठान. चल चल येईल लावून देऊ आणि घेऊन जाऊ वॉशिंग सेंटर. तर बाई गाडी आणली वॉशिंग सेंटरला धुवायला. आता मला दाखव त्याच्या माळगडमधून किती चिखल पडत. कालच धुतली बाई गाडी कशी गाडी झाली. तर बाई आलोय घरी मी गाडी बिडी धुतली आपली आणि इथं पोळायला परत मला इथं लागले. विषय काय झाला गाडी चिखलात पॅक झाली पुढची चक्का विंगाणं मागचं विंग आणि गाडी अशी कांगडी झाली म्हणजे पडावं नाही म्हणून मी अशी तोलिली ती पण असा पाय होता माझे मशीनला लागला म्हणजे सारखा बसला मी सरळ गेली पलीकडं फुटलीस तर रबर हे झालेलं इथे वरखांडा बसला पाहिजे वरखांडा वाढायचा लोकांनाच विषय असं झाला. घरच्यांनी बडबड केली म्हणजे एक बरं नाही झालं दुसरं कुठाना करून घेऊ ना पण गाडीने पडून दिली पाहिजे. स्वतःला जखम झाली पण गाडीला खर्चडलं सुद्धा नाही पुढं. गाडीला काही नाही झालं पाहिजे आपलं काय आपलं होईन नीट गाडीला काही विषय झाला नाही पाहिजे. तर काहीच आज केलेत कांड आणि स्वतःला घेतले लागून गाडी फसिली नंतर काढली पण पुन्हा आणली लय कुठे नाही गेले आज. तर आजचा व्लॉग इथे एंड करतो भाई. मला आजचा व्लॉग आवडला असेल आवडर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय भेटूया एखाद्या नवीन अशा व्लॉगमध्ये. टाटा.